विराट कोहली आता IPL मधून सुद्धा रिटायरमेंट घेणार. विराट भाऊ काय करायला यार हे तू. पहिले तू T20 मधून रिटायरमेंट घेतली ते ठीक आहे, पण फॅन्सला मग सगळ्यांना वाटत होतं की टेस्ट क्रिकेट खेळावं, पण टेस्ट क्रिकेट मधून सुद्धा तू रिटायरमेंट घेतली. वन डेचा फॉर्मॅट तू सध्या खेळत आहे, पण काही सांगता येत नाही, अचानक वन डे मधून सुद्धा तू रिटायरमेंट घेऊन टाक. फक्त IPLच एक अशी गोष्ट आहे जिथे आम्हाला वाटत होतं, फॅन्सला वाटत होतं की तू अजून काही वर्ष खेळशील, आम्ही तुला ग्राउंडवर खेळताना बघू शकतो, तुला बॅटिंग करताना बघू शकतो, पण असं दिसतंय की तुला IPL मधून सुद्धा आता रिटायरमेंट घ्यायची आहे. विराट कोहलीच्या IPL रिटायरमेंटची चर्चा का बरं सुरू झाली? विराट कोहलीने RCBचं जे कमर्शियल कॉन्ट्रॅक्ट आहे, कमर्शियल कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय की RCBचे जे स्पॉन्सर्स आहेत त्यांची ऍड करण्याचं कॉन्ट्रॅक्ट किंवा RCBची ऍड करण्याचं जे कमर्शियल कॉन्ट्रॅक्ट आहे ते पुढे वाढवण्यासाठी नाही म्हटलेलं आहे, ते एक्सटेंड करण्यासाठी नाही म्हटलेलं आहे. आणि या कॉन्ट्रॅक्टलाच नाही म्हटल्यामुळे आता विराट कोहलीच्या IPLच्या रिटायरमेंटची सुद्धा चर्चा आता सुरू झालेली आहे. विराट भाऊ असं काही करू नको, तू IPL तरी खेळत राहा, अजून काही वर्ष तू IPL नक्कीच खेळू शकशील. तुला RCB कडून नसेल खेळायचं असेल तर दुसऱ्या टीमकडे जा, पण IPL सोडू नको. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, विराट कोहली IPL मधून रिटायरमेंट घेऊन टाकेल की फक्त RCB सोडेल आणि दुसऱ्या टीमकडून जाईल?